बीड जिल्ह्यातील अंबाजोगाईमध्ये धक्कादायक घटना घडली आहे। दिवसभराचे कामकाज आटोपून पतसंस्थेत जमा झालेली रक्कम सुरक्षित ठिकाणी ठेवण्यासाठी निघालेल्या कॅशियरला 3 चोरट्यांनी रस्त्यात अडवून पिस्तूल आणि चाकूचा धाक दाखवून त्याच्या जवळील जवळपास 39 लाख रुपयांची रक्कम लुटल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली। अंबाजोगाई शहरातील प्रख्यात असलेल्या राजश्री शाहू पतसंस्थेचे कॅशियर गणेश देशमुख हे काल रात्री 8:30 वाजेच्या सुमारास दैनंदिन कामकाज आटोपून दिवसभरात जमा झालेली जवळपास 39 लाख रुपयांची रक्कम सुरक्षित ठिकाणी ठेवण्यासाठी सेवकासोबत दुचाकीवरून निघाले होते। ते मुकुंदराज कॉलनीत आले असता त्यांच्या पातळीवर असलेल्या 3 चोरट्यांनी त्यांना अडवले। स्वतःजवळील पिस्तूल काढून त्यांनी ती देशमुख यांच्या डोक्याला लावली। पिस्तूल आणि त्यासोबत चाकूचा धाक दाखवून त्यांनी देशमुख यांच्याकडील 39 लाख रुपये रक्कम ठेवलेली बॅग घेतली आणि ते पसार झाले। या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली असून पुढील तपास सुरू आहे। दरम्यान भर वस्तीत घडलेल्या या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे।